सह्याद्रीमध्ये भटकंती करायचे माझे दोन आवडते सीझन, प्री मान्सून आणि पोस्ट मान्सून. कारण या दोन्ही सीझनमध्ये सह्याद्री ढगांच्या चादरीखाली झाकला जातो आणि अधूनमधून उंच उंच शिखरे, गडकिल्ले या चादरीबाहेर डोकावताना आपल्याला पाहायला मिळतात. तसेच या सीझनमधले सूर्योदय आणि सूर्यास्त अतिशय जादूमय असतात. हॅलो ट्रॅव्हलर्स, वेलकम टू माय चॅनल ज्याचं नाव आहे ट्रॅव्हलोग्राफर. आणि या प्री मान्सून सीझनला मी निघालो आहे कात्राबाई ट्रेकवरती. 10:40ची CST कसारा लोकल पकडली आणि कसाऱ्याला निघालो. पौर्णिमा होती तर चंद्रदर्शन करत करत 1:15च्या सुमारास कसाऱ्याला पोचलो. कसाऱ्याला पोचल्यानंतर माझा मित्र धीरज आणि त्याचा ट्रेकिंग ग्रुप भेटला आणि आम्ही सर्वजण रतनवाडी या बेस विलेजला जायला निघालो. सकाळी 4च्या दरम्यान कळसुबाई वाईल्डलाईफ सँच्युरीच्या एंट्री गेटला आम्ही पोचलो. गेटमधून आत गेलो आणि वाटेत खूप सारे काजवे पाहायला मिळाले. तिथं अशी 2 झाडं बघायला मिळाली ज्याच्या अवतीभोवती हजारो काजवे फिरत होते. अंदाजे 5च्या दरम्यान आम्ही रतनवाडीला पोचलो. रतनवाडी तशी अजून झोपलीच होती, लोक जस्ट जागी होत होती. किती सारे आंबे आहेत. थोडंसं फ्रेश वगैरे होऊन आम्ही लगेचच ट्रेकला सुरुवात केली. अंदाजे 5:30 वाजले असते. पहाटेचं दृश्य आणि पक्ष्यांचा चिवचिवाटामुळे मन प्रसन्न झालं होतं. वाटेत खूप सारी करवंदी बघायला मिळाली आणि करवंदी खात खातच आम्ही पुढचा ट्रेक सुरू ठेवला. साधारण 1.5 किलोमीटर चालल्यानंतर आम्ही एका टेकडीवरती येऊन पोहोचलो. नुकताच सूर्य उगवला होता. पूर्व दिशेकडे भगवा रंग पसरला होता आणि सूर्योदय पाहून आम्ही मंत्रमुग्ध झालो. थोडीशी विश्रांती आणि टाइमपास केल्यानंतर आम्ही पुढचा प्रवास सुरू केला. वाव, किती सुंदर ट्रेल आहे ना. प्रत्येक ट्रेकमध्ये 2-3 जागा अशा असतात ज्याचं सौंदर्य शब्दात सांगता येत नाही, ते प्रत्यक्ष अनुभवावंच लागतं. त्यातलीच ही एक जागा ज्याच्याबद्दल मी काही सांगू शकत नाही, तुम्ही स्वतःच पहा. साधारण 4 किलोमीटर चालल्यानंतर ट्रेकच्या मध्यावरती येऊन पोचलो, जिथून 2 रस्ते जातात. हा आहे जंक्शन पॉइंट आणि इकडे गेल्यानंतर रतनगड आहे. इथं पाटी आहे रतनगडला जायची आणि हा रस्ता जातो कात्रा पासकडे. तर आज आपण रतनगडला नाही जात आहोत, आज आपण जातो इकडे, जो ही वाट जिथे आहे कात्राबाई. थोडंसं पुढं चालल्यावर पाण्याचे 2 टाके लागले. एक दुसरं टाका आहे. पुढची वाट घनदाट जंगल आणि धुक्यातून जात होती. आम्ही सर्वच थोडं थकलो होतो आणि बडबडही बंद झाली होती. त्यामुळे जंगलातल्या पाचोळ्यावरती चालण्याव्यतिरिक्त दुसरं काहीही ऐकू येत नव्हतं. बरंचसं अंतर कापल्यानंतर कात्राबाईचा पर्वत आता दिसू लागला होता.
आता आम्ही बऱ्यापैकी उंचीवरती आलो होतो आणि इथे छान असा वारा सुटला होता. थोडं पुढं चालल्यावर वाटेत भली मोठी झाडं दिसली. किती मोठं झाड आमच्यातील काही जणांनी त्याच्यावरती झोपायचा आनंद घेतला. आम्ही आता ट्रेकच्या शेवटच्या टप्प्यात आलो होतो. कात्रा पास चढून आम्ही वरती आलो आणि थोडीशी विश्रांती घेऊन कात्राबाई पीककडे जायला निघालो. ज्यावरून या ट्रेकचं नाव पडलेलं आहे त्या कात्राबाई देवीची मूर्ती आम्हाला बघायला मिळाली. या मूर्ती एका छोट्या झाडाखाली ठेवलेल्या आहेत. इथे बसायला खूप शांत वाटत होतं. दुपारचे 12 वाजत आले होते. ट्रेक अगदी शेवटच्या टप्प्यात आला होता. वाटेत आम्हाला हा दगडांचा मनोरा दिसला. आता फक्त 10 मिनिटांची चढाई बाकी होती. त्यानंतर कात्राबाई पीक येणार होते. वरती पोचल्यावर आम्हाला एक आश्चर्यकारक गोष्ट सापडली. मला इथं शंख सापडलेला आहे. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी नक्की करोडो वर्षापूर्वी नक्की समुद्र असणार. फायनली आम्ही वरती पोचलो आणि वरती गेल्यावरती लक्षात आलं की हे पीक नसून पठार आहे. खरं तर कात्राबाईवरून दिसणारा रतनगड आम्हाला बघायचा होता, पण रतनगड धुक्यामध्ये पूर्णपणे हरवून गेला होता आणि रतनगडाचे दर्शन अशक्य होते. पठारावरती विश्रांती घेतल्यानंतर लगेचच उतरायला सुरुवात केली, कारण आम्हाला आता खूप जोराची भूक लागली होती. उतरणीच्या वाटेवरती आम्ही आता अर्ध्यावरती आलो होतो. तिथे आम्हाला एक सुंदर असा ड्रॅगन फ्लाय दिसला. आता पुन्हा एकदा जंक्शन पॉईंटला येऊन पोचलो आणि इथे थोडी विश्रांती घेऊन परत उतरायला सुरुवात केली. आम्ही उतरायला चालू केलं आहे आणि अराऊंड 1 तासात आम्ही बेस विलेजला पोहोचू. आता धुकं थोडं कमी झालं होतं आणि खाली आल्यानंतर आम्हाला फायनली रतनगड दिसला. रतनगडाचं दर्शन घेऊन आम्ही परत उतरायला सुरुवात केली. आता रतनवाडी यायला अगदी थोडं अंतर बाकी होतं. इथे खाली आल्यानंतर रतनगडावरचं नेढं तुम्ही स्पष्टपणे बघू शकता. फायनली आम्ही रतनवाडीला येऊन पोचलो. तिथे असलेल्या स्टेपवेल बघून आणि अमृतेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन कसाऱ्याचा परतीचा प्रवास सुरू केला. वाटेत आंबेवाडी या गावाच्या पठारावरती थांबून सह्याद्रीच्या अकराळ विकराळ रूपाचं दर्शन घेतलं. कळसुबाई शिखर आणि अलंग मदन कुलंग हे 3 प्रख्यात किल्ले इथून बघायला मिळतात. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या ठिकाणी. धन्यवाद.